तुम्हाला कधी जिंदगीत पण गाडी येणार नाही माहीत. अरे तेरे की. नमस्कार, मी वैभव स्वागत करतो तुमचं माझ्या परत एका छोट्याशा ब्लॉगमध्ये. आज सकाळ सकाळचं वातावरण एवढं भारी आहे, पावसाचं वातावरण झालेलं आहे. त्याच्यामुळे ब्लॉग तर शेवट होईल न होईल याचा काही अंत नाही. सकाळपासून असा पाऊस धडा 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 पडतोय, घडाघडा उडत आहे, धडा धडा पडतोय, घडाघडा उडत आहे. काम पण करायचं करणं काहीच नाही. कुठं थोडंसं काम लागलं प्लॉटवरती. सकाळी सकाळी बाबाने काहीतरी प्लॉटवर काम लावलं, तेच काम करण्यासाठी मला बेगीनं उठून जावं लागेल. होते काहीतरी पाणी अडकलंय, त्या पाण्याला काढायची काहीतरी तयारी केली. यो सकाळी सकाळी आमचा लिटर ब्रदर आधी गदगद ये उठले की कुठे असू दादा, कुठे असू मी दादा. हे बघा आम्ही दोन भाऊ निघालेले आहेत मशीन नाही घेऊन प्लॉटवरती. बाबाने सांगितलेलं कामाला लय लांब नाही, घरापासून आपलं प्लॉट काय नाही. प्लॉट म्हणजे 2 नंबरचं घर इथं जवळच आहे. तिथं जाईल थोडंसं पाण्याचं लिकेज, पाण्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही, ते सॉल्व्ह आपल्याला करायचं आहे. तरी मी पोहोचलेला आहे आपल्या प्लॉटवरती. हे भैया गायकवाड थांबा थोडं, तुम्ही भैया गडबड करू नका, तुम्ही आपल्या ब्लॉग खराब करू नका बरं. दिस इज माय होम, दिस इज माय होम, दिस इज माय बबिता अँड दिस इज माय लॉयन अँड ही इज बॅटमॅन. चला मशीन लावून घेतो बरोबर. बाबा थांब एक मिनिट, बाबाला विचारू आपण. हे इथं लँडमार्क जे झालंय का, लँडमार्क याच्यावरती खोदून आपल्याला एखादायचे आहे ना. आता चला बघा तोपर्यंत. फायनली गाडी गावलेली आहे. आता मी पण उतरून बघतो. आपली गाव खोदकाम पूर्ण झालेलं आहे. मशीन इथं परत थांबवलेली आहे, कारण की थोडीशी वाळू इथली इथंच कुठतरी गिट्टी आहे, तिचं खोदकाम करून याच्यात भरून थोडंसं सिमेंट माल घालून डायरेक्ट असंच आपलं छोटं गरीब घरचं मिक्सर भरून न्यायचं आहे लिटरला खराका. चला घरी कोणतरी कट मारून बघितलाय. इकडे बाबा तू कटी कोण गेली बा ती. चला खराबा करून टाकला राव. आता परत मला बरोबर करायची. मी काय प्रोफेशनल वारीक नाही मात्र जमते मला याची तेवढी करायला. पोझिशन तर बरोबर मारलेली आहे, आता फक्त कट मारायचा बाकी. थांब इकडून बा. ए थांब, तुला मी करणार आहे, थांब तुला नाही करायचं. इकडे बघा सर, चल हालता करो थांब. अरे अरे का हालतो ओ भैया. तुम्हाला कसं काय वाटत सांगा बरं आमच्या हाताने कटिंग करून. पण तुम्ही खुश आहात ना, तुम्ही खुश आहात का नाही. आमच्या हाताने कटिंग करून तुम्ही खुश आहात का नाही सांगायचं. चला फायनली आमचं कस्टमर खूप झालेलं आहे आमच्या हाताने कटिंग करून. खुश आहेत ना मॅम तुम्ही. चला चांगली गोष्ट आहे. परत एकदा हेअरकट देऊ. तुमच्या केसाला काय कलर वगैरे करायचा का सर. सर केसाला काय कलर वगैरे, काय करली वगैरे. ओ सर आईला सर भाव देत नाहीत. थांबा आता फायनल कट मारून घेऊ आपण. खूप काही दिवस झाले लॉयनची व्हिडिओ येत नाहीत, कारण की याची कंडिशनच अशी आहे की बस विचारायचं कामच नाही आहे. एक तुम्हाला दाखवतो तुम्ही. कंडिशन म्हणजे काय लय बेकार झालेली आहे सध्या पाहिजे अवस्था. बेकार अवस्था याची कोणाचीच नाही. सगळी ठाकाठोकी, घासाघोशी, मोडामोडी, ठोकाठोकी, चट 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 फुटाफुटी झालेली आहे. शेळ्या त्या करता नाद झालेला आहे आता. आता परत त्याच्यावरती मला कष्ट करून पहिल्यासारखी मेहनत करून याला परत त्याचा ट्रेंडिंगला आणावं लागणार आहे. सगळं हिज मोडून टाकलंय, फक्त हे बांधायचं आणि वडायचं काम ठेवलेलं आता. काहीच सगळं लायकी काढले राहू माझी टाकायची. बाकी काय आता भेटू आंघोळ केल्यानंतर. तोपर्यंत काय काम नाही काय नाही. आता आंघोळ वगैरे करून दुपारचा प्लॅन बनवला लागेल, कुठं जायचं आहे, काय जायचं आहे, काय करायचं आहे हे सगळं डिसाईड झाल्यानंतरच आता पुढचा पार्ट बघायला मिळतो. तोपर्यंत सारखा पाऊस सुरूच आहे कंटिन्यू. अजून पण पाऊस काय उघडेल नाही, पण ब्लॉग बनवायचं मला घराच्या बाहेर निघावं लागणार आहे मला, आणि या पावसासुद्धा निघावं लागणार आहे. त्यामुळे सध्या पाय निघालो मी या पाण्या पावसाचं घराच्या बाहेर. एक तर जवळ जायची आता लगेच, एक तर कटिंग करायची, दुसरं म्हणजे एखाद 2 टी-शर्ट घ्यायचे. आपलं बजेट बघू काय काय विकत घेता येते, काय केसच कापून होतं का नाही डोक्याची. पावसात बाहेर निघालोच कशाला मला हे कळून झालं.
कशाला म्हणजे तुमच्यासाठी निघालो. लाईक फॉलो करून टाका. चला आलो प्लॉटवरून गाडी का बग्गी 420. बबिता का बाहेर निघू शकले नाही त्या पाईपलाईनमुळं, परंतु बग्गी 420 बाहेर काढलेली आहे. खूप दिवसाबाद गाडी फिरतोय. गाडीतून खूप दिवसाबाद बाहेर निघालेले आहेत. इतकं भारी वाटतं, इतकं भारी वाटतं, इतकं भारी वाटतं की बाहेर ते निघाले मोठ्या मनात नंतर आता इथे कुठं करायचं काय पाहिजे नाही. गाडी होती तो आपल्या लालता कटिंग करायला जायचा, गवळ्याला जायचा, कपडे घ्यायची. आता गाडी नाही ना, ते लांब जाणार नाही. आम्ही जवळपास कुठे जाणार परत प्लॅनकडे चेक आलेला आहे. परत मला कटिंग करायचं बरं का भाई माझं. मला वेळ लागणार आहे भया. काय करायचं कर. हा नाव तर आठवत नाही मॅडम. आता यावर्षी गॅप पडला ना मॅडम. राऊंड संपले सगळे. मॅडम ॲडमिशन करू मॅडम. तुम्ही कोणा कॉलेज आहे माझं? नाही जर तुम्ही जर असतं कॉलेजला तर आम्ही ॲडमिशन केलं असतं मॅडम. त्याची गाड आणली डायरेक्ट बिंदास गोळी मार टाकायचा. अरे बहन के बुल्ले. बरोबर ओढ्याच्या पाण्यात जाऊन गाडीची चेन पाडलेली. बसली का रे? वा रे वा. फायनली बाय चष्म्याची खरेदी झाली बाया. न्यू वन ॲड. स्टोरी मेन्शन मारू का बाया तुम्ही? काही खूप साऱ्या काळानंतर चष्मा आम्हाला फायनली घडलेला आहे. आणि परत चाललोय रील शूट करायचा आता. चाललंय घे नाही. फायनली चष्मा घेतलेला आहे. आय नो थोडा मोठा झाला आहे, परंतु असा रील शूट करण्यासाठी बाया हे सध्या पाहिजे ट्रेंडिंगला आहे. रील करायची 150 रुपये काढ इसकी ओव्हर ॲक्टिंग की. 150 रुपये काढ. चला बाहेर. खूप साऱ्या कष्टानंतर फायनली रील शूट झाले. आणि माझे रील शूट करायला एवढा टाइम लागतोय की बस विचारच कामत नाही. कारण की मला मेन म्हणजे डायलॉग ध्यानात राहत नाही. आणि ते पण डायलॉग स्वतः बनवायचा नाही मला. वापी करून सुद्धा मला डायलॉग ध्यानात राहत नाही. एवढं अवघड आहे माझं. काय रील स्टार होणार रे मी भया. मी काढायची राहिली का? अरे भया. आणि हे जे दोघं माझ्या सांगणार आहे भया, हे तर एवढं कंडम आहे. त्याच्यावर निर्गम हे लय इथं जाणार. ही अशी ही भया तुम्हाला हे असं चाळी करून बरं वाटते का? ठीक आहे भया, चालते भया. अरे मग काय झालं भया, आपला बाजार दाखवा लागेल ना भया. कॉन्टेंट आहे ना भया आपला हा बाजार. फक्त करा किती व्ह्यू भारी येते. डायरेक्ट निघाला आता कटिंग करण्यासाठी बरं का. गोयचा भया का ना चांगला हेअरकट दिले मला. ओके डन भया. चला करो. अरे बाप रे. एवढा पाऊस होता घरला आता. मग भया चला भाया मग काय आता काय व्लॉग तर काढणं होणार नाही. ऑन डायरेक्ट तुम्हाला घरी पोहोचून आता मी दाखवतो कसा भिजलेला आहे तर. कारण की एवढं भयंकर पाऊस पडतंय इकडं. सगळं ओलं ओलं होऊन आलंय. सगळं रस्ता फासते सगळे. डायरेक्ट भेटू आता आपण घरी गेल्यानंतर. तोपर्यंत घरी गेल्यानंतर अल्लाह हाफिज. हा हा हे पटलं भाई आपल्याला. चला गिरली बाय तुझी आली रिकवरी. लाइफ में बेबी यार की गेल चले बेबी इस बारिश में गाना मारा ले बेबी. अरे खास मजा येते आज घरात तिथं जाण्याची. गिरली भाया. घरी जाऊन तर काहीच खरं नाही भाया. आई शपथ मला समोर बघता पण नाही झालंय. बोबाची भेटल्या आपला आता डायरेक्ट घेऊन भाऊ घरी गेल्यानंतर नाही राहायला पाहिजे. फायनली पाऊस उघडलेला आहे आणि आम्ही आता आमच्या घराजवळ पोहोचलेले आहेत. या पावसामध्ये एवढं बेकार थंड वाजत होतं तुम्हाला मी माझ्या शब्दामध्ये बया करू शकत नाही. ॲट दी एंड म्हणजे सुखरूप आम्ही घरी पोहोचलेले येतं आणि तुम्हाला सुखरूप उद्या सकाळी आपल्या यूट्यूबला व्लॉग बघायला मिळणार आहे. तरी सर्वांनी या व्लॉगला लाईक फॉलो शेअर सबस्क्राईब करून टाका. म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्याची कोणी जाण्याची गरज पडणार नाही. तुम्हाला आपल्या ज्यात वैभव बारकर यूट्यूब चॅनलला बघायला मिळणार आहे. सर्वांनी
सबस्क्राईब करा, लाईक पण करा. धन्यवाद. भेटू लवकरच रविवारी.